नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं या डेटा अनालिसिस मध्ये. मित्रांनो, मी तुम्हाला एक्सपायरीचा जो डेटा दिला होता तशा पद्धतीने सेम काम होण्यासाठी दिवसभर त्या ठिकाणी प्रयत्न झाले. तुम्ही बघितलं असेल, बाय ऑन डिप्स मार्केट आपण दिलं होतं आणि आपण क्लिअरली सांगितलं होतं की फार हेवी निगेटिव्ह त्या ठिकाणी नसणार आहे आणि जे पण काही डीप येईल तो बाईंग साठी असेल. तर तुम्ही चार्टवर पण बघू शकाल की तुम्हाला आजचं दिवसभराचं जे मार्केट होतं 23 तारखेचं, तर त्याच्यामध्ये जे पण डिप्स होते ते थोडे 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 का होईना ते बाय होत गेले. ठीक आहे, पण मित्रांनो हे इम्पॉर्टंट नाहीये की ते डिप्स बाय झाले. आपल्याला हे इम्पॉर्टंट आहे की मोठ्या प्लेअरनी त्यांच्या ज्या पोझिशन्स आहेत ते कुठल्या लेवलवर काढल्या आणि कशा पद्धतीने काढल्या. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जरी डेटा त्या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह दिसतोय, ओके, पॉझिटिव्ह दिसतोय, पण ह्या ज्या पोझिशन्स ते ऍव्हरेज लेवलला त्या ठिकाणी आपल्याला डायल्यूट होताना त्या ठिकाणी दिसत असतात. तर मित्रांनो तुम्ही बघा, इथे खालच्या लेवलला बऱ्यापैकी काही पुट शॉर्टिंग झाली असेल, म्हणजे मार्केट वरच्या लेवलला राहावं अशा हिशोबाने. आणि ही एक लेवल आज दिवसभराची 22 आणि 23 तारखेची पूर्ण आणि पूर्ण पोझिशन्स त्या ठिकाणी त्या वाइंड अप होत हळूहळू त्या ठिकाणी त्या जिरवल्या गेल्या. हे हे बेसिक लर्निंग फार इम्पॉर्टंट आहे ना, की हा सपोर्ट हा रेजिस्टन्स 100 पॉईंट वरती गेले 100 पॉईंट खाली गेलं. ह्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट हे आहे की आपली ती जी लेवल आहे ती सस्टेन होते का, आणि याच्यासाठी आपण अशा पद्धतीचा एक सेटअप बनवलाय की जे 150 200 300 पॉईंट पर्यंत जरी काही मुवमेंट आली आपल्या अपोजिट, तरी आपल्याला त्याचा एक मात्र काडी मात्रही त्याचा परिणाम आपल्या पोझिशन्स वर झाला नाही पाहिजे आणि त्यातून आपण प्रॉफिटेबल बाहेर आलो पाहिजे, अशा हिशोबाचा सेटअप आहे. इक्विटी मध्ये पण फार चांगलं काम करतोय. इक्विटी मध्ये पण जे शेअर्स आहेत ते दिवसाचे 20-20% वर जात आहेत मित्रांनो, नॉट अ जोक. ठीक आहे, अशा पद्धतीचं हे गणित आहे. डेटा कसा आलाय तो बघूया. ओव्हरऑल एफ आयचं जे अजूनही जे सेंटिमेंट आहे ते फार काही असे सुधारलेले आहेत असं काय म्हणता येत नाही, कारण जे नेट टू नेट शिल्लक राहिलंय ज्यावेळी एक्सपायरी झाल्यानंतर फार हेवी डेटा नव्हताच कदाचित या एक्सपायरीला. एफ आयच कडून, प्रो कडून बऱ्यापैकी पोझिशन्स होत्या, पण ह्या पोझिशन्स कट झाल्यानंतरही एकदम साइडवेज टू निगेटिव्ह त्यांनी ठेवण्याचा प्रयत्न केलाय. रिटेलर अजूनही 3.5 लाख क्वांटिटी घेऊन पॉझिटिव्ह डायरेक्शननी जाण्यासाठी रेडी आहे. तर एफ आयजनी जे केलंय ते थोड्याशा पोझिशन ज्या लॉंग साईडच्या होत्या त्या कापून शॉर्ट पोझिशन्स ऍज इट इज कॅरी करण्याचा प्रयत्न केलाय. ठीक आहे, तर मित्रांनो हे पुढेही होतच राहणार आहे, असंच होत राहील. लोकांना लुटत राहतील, रिटेलर असाच फसत जाईल आणि असाच लूटमारी करत आयुष्य बर्बाद करून घेईल, आणि एक दिवस येईल आणि म्हणेल की मार्केट हे जुगार होतं, हे बर्बाद, हे चांगलं नाहीये, हे वाईट आहे. तर हे नाहीये मित्रांनो, हे एक बिझनेस आहे आणि हे बिझनेस म्हणून जोपर्यंत तुम्ही घेणार नाही तोपर्यंत ही जर्नी पॉसिबल होणार नाहीये. ठीक आहे, शिकण्यासाठी इच्छुक असाल तर नक्की डिटेल्स हे करा. वेळ वायाला घालू नका. नवीन वर्ष येते, नवीन वर्षात काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. शिकल्यानंतरच सगळं काही होणार आहे याची गॅरंटी मी देतो, कारण विदाऊट शिकता आजपर्यंतची हिस्ट्री आहे की कोणी काही वेगळं करू शकलेलं नाहीये. एका मेंटॉरची गरज असते, तर हे मेंटरशिप मी द्यायला तयार आहे. तुम्ही 2 पाऊल पुढे उचला, मी तुम्हाला शिकवायला तयार आहे आणि ही जर्नी प्रॉफिटेबल करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे मित्रांनो. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि डेटाच्या रिसर्चसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू मित्रांनो.